आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। ठाणे पालिका हद्दीतील रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यात आलाय। पूर्वी हा रंग काळा पांढरा असायचा, आता तो पांढरा आणि लाल करण्यात आलाय। ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाने संयुक्तपणे हा निर्णय घेतलाय। पाहूयात या संदर्भातला घेतलेला आढावा। क्रॉसिंगच्या पट्ट्यांमध्ये आता बदल करण्यात आला आहे। ठाणे परिसरात असणाऱ्या काळ्या पांढऱ्या पट्ट्याऐवजी आता लाल पांढऱ्या पट्ट्या ह्या टाकण्यात आलेल्या आपण पाहू शकतो। ठाण्यातील 3 हात नाका या परिसरात हा पहिला प्रायोगिक तत्वावरती बदल करण्यात आला आहे। ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक विभाग यांच्या वतीने हा आता झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांमध्ये बदल करण्यात आला आहे। या पहिल्या ज्या काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या होत्या त्या कुठेतरी दिसत नव्हत्या, त्या कारणास्तव आता कुठेतरी लाल भडक रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा या पट्ट्या आता लोकांना या ठिकाणी दिसणार आहे। त्यामुळे गाडी झेब्रा क्रॉसिंगवरती येताच त्यांना काळ्या पांढऱ्या पट्ट्या दिसत नव्हत्या, मात्र आता या लाल आणि पांढऱ्या पट्ट्या दिसल्यामुळे कुठे गाड्या त्या झेब्रा क्रॉसिंगच्या इथे थांबतात आणि सिग्नल या नियम न तोडता या ठिकाणी उभे राहतात। त्यामुळे नक्कीच हा सदर बदल जो आहे तो ठाण्यातील 3 हातनाका परिसरात त्या प्रायोगिक तत्वावरती बदल करण्यात आला आहे। त्यामुळे शुभम सह गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे।